रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. कवी हा जीवनाचा भाष्यकार असतो, जगातील अनुभवाचा साक्षीदार असतो, शब्दांचा तो ईश्वर असतो. आलेल्या अनुभूतीला शब्दाकार देऊन कविता प्रसवण्याची त्याची शक्ती अजब असते. म्हणून अनेक अनुभव तो पकडतो आणि शब्दातून साकार करतो, तेव्हा कविता जन्माला येते. असाच लातूर येथील प्रथित यश कवी भारत सातपुते यांच्या मनोवेधक कविता हाबाडाच्या काव्यधारा या सदरात आपण ऐकणार आहोत. मी भारत सातपुते, लातूर. मी महात्मा गांधीजींना म्हणालो, गांधीजी तुमचे तिन्ही माकडे सध्या बिघडले आहेत. मी महात्मा गांधीजीला म्हणालो, गांधीजी तुमचे तिन्ही माकडे सध्या बिघडले आहेत. वाईट ऐकतात, वाईट पाहतात, वाईट बोलतात. तेव्हा गांधीजी म्हणाले, तुमची तक्रार रास्त आहे. तेव्हा गांधीजी म्हणाले, तुमची तक्रार रास्त आहे. या देशात सज्जन माणसं वाजंत्री आहेत. या देशात सज्जन माणसं वाजंत्री आहेत. आणि सध्या माझे तिन्ही माकडं मंत्री आहेत. माझी एक वात्रटिक आहे. आपण असलो लुच्छे तरी गळ्यात घालावी माळ. आपण असलो लुच्छे तरी गळ्यात घालावी माळ. गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ. आपण असलो लुच्छे तरी गळ्यात घालावी माळ. गाता येत नसेल भजन तरी हाती धरावा टाळ. वरून कीर्तन आतून तमाशा अशी जगाची प्रेम आहे. वरून कीर्तन आतून तमाशा अशी जगाची प्रेम आहे. नाहीतरी तर देवापेक्षा बाईवर महाराजाचे प्रेम आहे. महाराजाचे प्रेम आहे. 5 मिनिट. मी भारत सातपुते, लातूर. माझं गाव नावाची कविता. पहाटेपासून माझं गाव पोटावर हात ठेवून रानातल्या सूर्याकडे धावायला लागतं. पहाटेपासून माझं गाव पोटावर हात ठेवून रानातल्या सूर्याकडे धावायला लागतं. तसे माझ्या गावाला नांगरटीतल्या झळया खाण्याची आणि आकाड सरवणात आशू ढाळण्याची सवय जडली. म्हणून माझं गाव पावसाला देव मानतं आणि कुठेही मोर्चा न काढता स्वतःची इज्जत राखतं. दुपार झाली की माझं गाव एक भयान स्मशान वाटतं. तशा माझ्या गावालाही आता स्मशानाचा तिटकारा आलाय, कारण स्मशानाचा रखवालदार देखील मुर्द्यांना जात विचारतो. निवडणुका जवळ आल्या की माझ्या गावात मतासाठी पुढाऱ्यांची रांग लागते आणि माझ्या गावात ही माणसं राहतात हे त्यांना त्याच दिवशी कळते. शेवटच्या वेळी माझं गाव शिकायला लागलं की डोनेशनच्या कात्रीत सापडतं. माझं गाव शिकायला लागलं की डोनेशनच्या कात्रीत सापडतं आणि घरावरली पत्रे विकून आयुष्यभर आभाळ पांघरतं. आयुष्यभर आभाळ पांघरतं. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हाबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.